सुलतानशाही, मुघलशाही आणि नंतर इंग्रजांनी आपल्या देशावरती शेकडो वर्ष राज्य केलं आणि ह्या स्वातंत्र्याच्या साठी अनेक जवानांनी, भारताच्या सुपुत्रांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. आणि हा स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं रायगड जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये खारघरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय नेमकं आयोजन आहे आपण जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे खारघर शहराचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील. नमस्कार साहेब, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काय औचित्य आहे आणि कशा पद्धतीने ह्या पदयात्रेचं आयोजन केलं? रायगडमध्ये प्रथमच आणि ते आयोजन खारघरमध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 1111 फूट तिरंगा पदयात्रा रॅलीचं आयोजन आपल्या खारघरमध्ये होत आहे. याचा मला आनंद आहे. आणि ज्यावेळी हा तिरंगा ध्वज आपल्या युवा पिढीच्या डोक्यावर असेल त्यांचा आनंद नक्कीच खारघरवासियांचा, रायगडवासियांचा नक्कीच दुगणित असेल. आणि ज्यावेळी ही पदयात्रा निघणार तर पूर्ण आपला भारत देश नक्कीच त्या भारत देशाला अभिमान वाटेल अशी ही पदयात्रा खारघरमध्ये संपन्न होत आहे. आपल्या रामशेठ ठाकूर स्कूल ते उत्सव सर्कल इथे त्यांची सांगता होणार आहे. धन्यवाद. हे होते प्रवीण पाटीलजी, जे भारतीय जनता पार्टीचे खारघर शहराचे अध्यक्ष आहेत. एकूणच ह्या तिरंगा यात्री रॅलीमध्ये खारघरवासियांना सहभागी होण्यासाठी आपण काय आवाहन? मी युवकांना जास्तीत जास्त सहभागी होण्याचं आवाहन करतो. कारण आता भारत देश बदललेला, आता मजबूत भारत सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे. त्याच्यासाठी युवकांनी यामध्ये जास्त सहभागी व्हा. सर्वच नागरिकांनी सहभागी होणं गरजेचं आहे. पण तेवढंच युवकांची जबाबदारी आहे. आणि युवक ज्यावेळी युवकांना जेव्हा समजेल आपल्या स्वातंत्र्याचं महत्व तर आपला देश नक्कीच पुढे जाईल. त्याच्यासाठी युवकांनी यामध्ये जास्त सहभागी व्हा. मी असं धन्यवाद. हे होते प्रवीणजी पाटील. हमारे साथ में है भारतीय जनता पार्टी की उत्तर रायगढ़ जिला के सचिव हमारे ब्रिजेश पटेल साहब. सर, किस तरीके की तैयारी इस अवसर पर की गई है? 1111 फुट का तिरंगा, उसका सम्मान हो रहा है, क्या कहेंगे? ये यात्रा के आयोजन के लिए भारतीय जनता पार्टी की पूरी युवा मोर्चा की टीम पिछले 8 दिन से मेहनत कर रही है. ये अपना भारत देश है, वो युवाओं का देश है. इसलिए हम सभी युवाओं को भी विनती करते हैं कि आप सभी ये यात्रा में जुड़िए और हम ये जो कार्यक्रम को सफल बनाने के लिए हम सभी को शामिल करके यात्रा को यशस्वी बनाना है. और ये यात्रा का नियोजन हमें सुबह 10:30 से लेके 12 बजे तक उत्सव चौक खत्म करना है. ये कार्यक्रम की विशेषता ये है कि ये कार्यक्रम का नेतृत्व हमारे पनवेल के विधायक आमदार प्रशांत ठाकुर जी करने वाले हैं. ये कार्यक्रम में बहुत सारी सेलिब्रिटीज, स्कूल के बच्चे और सभी युवा और सभी यहाँ सभी के नागरिक, पनवेल विधानसभा के नागरिक इसमें जुड़ के ये यात्रा का आनंद लेने वाले हैं. भारत देश वो अपना एक अखंडित भारत देश है और ये देश को संगठित बनाने के लिए, अखंडित बनाने के लिए हम सभी को मिलके ये 1111 फुट का जो झंडा है उनको हमारे माथे पे लेके हमें एक अपने पूरे देश में हमको एक मैसेज देना है कि हम सभी मिलके भारत देश की अखंडता के लिए मेहनत करने वाले हैं और हम मिलजुल के भारत देश को आगे बढ़ाएंगे. ये थे ब्रिजेशजी पटेल. आपण पाहिलं की ह्या तिरंगा यात्रेसाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी आपण पाहू शकता कशा पद्धतीने तयारीला लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश पाटील आपल्या सोबत आहेत. आपण पाहिलं की देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि यासाठी देशाच्या गौरवासाठी, तिरंगाच्या सन्मानासाठी ही पदयात्रा निघते. आणि ह्याचं विशेष म्हणजे ह्या पदयात्रेचं, या तिरंगा रॅलीचं नेतृत्व पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर करतायत. नक्कीच संपूर्ण खारघरवासी, संपूर्ण पनवेलवासी ह्या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि खऱ्या अर्थाने देशाचा गौरव, देशाच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करतील. आणि हा सन्मान, हा स्वातंत्र्याचा सन्मान आपण सर्वांनी साजरा करूया. भारत माता की जय. वंदे मातरम.